आता मी जे लिहिलो ते तुम्ही वाचायचं. सांगा कोण वाचते हे. बघा इथं एक हंबल. हां, इथे एक नियम काय होता की ई असतो 4 अक्षरी 5 अक्षरी शब्दामध्ये, तो शेवटी असेल किंवा शेवटून 2 नंबरला असेल, त्याचा उच्चार होत नाही. यूचा अ होते. हंबल आवड काय होतं का. हां, हंबल. आय एम महेश ए हंबल. बघा ज्यावेळेस आपल्याला कठीण शब्द वाटते तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवायची. एक गोष्ट ध्यानात ठेवायची की तिथं 2 ओवेल साऊंड आली असतील. जसं की बघा इथं यू आहे आणि आय आहे, मग त्यातलं एक कॅन्सल होणार. त्यातलं एक काय होणार कॅन्सल. कोणता कॅन्सल होणार. आय कॅन्सल होणार. मग काय उरलं. सुटेड. इज नॉट सुटेड फॉर हे बघा टेरर. आता हे बघा ज्यावेळेस TOR शेवटी येईल त्याला टर म्हणायचं. ROR शेवटी येईल त्याला रर म्हणायचं. POR शेवटी येईल त्याला पर म्हणायचं. SOR शेवटी येईल त्याला काय म्हणायचं सर म्हणायचं. आता हाच नियम आहे की नाही. हाच नियम याला पण लागू आहे. कोणत्याला. लक्ष द्या रे. SER जर लिहिलं शेवटी तर त्याला सर म्हणायचं. PER लिहिलं तर काय म्हणायचं पर म्हणायचं. NER लिहिलं तर श्वेता नर म्हणायचं. GER लिहिलं तर काय म्हणायचं FER लिहिलं तर काय म्हणायचं. हां तसं होईल. आणि दुसरा एक नियम असाच आहे. सुरुवातीला बरं CON आलं सुरुवातीला तर त्याला कन म्हणायचं. DON आलं तर डन म्हणायचं. PON आलं तर पण म्हणायचं. is not suited for my terror family. बॅकग्राऊंड काहीच नाही. 2 शब्द होते ते एकत्र केले. काउंट सारखंच. प्राऊडेड. This. Proud. Because नाही. Becomes. बी. सुरुवातीचा बी काय होते बी होते आणि सुरुवातीचा डी काय होते डी होते. आणि COME कम माहिती आहे ना तुम्हाला. कम COME कम. SOME HOME हम नाही होम म्हणून मुद्दाम लिहिला मी ते. HOME होम होते. हां हां. बिकम्स लो नाव. लो नाव. But I am not perfect. PR पर होते ना. Perfect. For my family, so I have now
चूज. सीएचा च, डबल ओचा उकार आणि एसीचा ज. ओन. जीएसटीचा काय होतं रे? जीएसटीचा ट. मग काय झालं? हे इथं ए आय आला, दोन ओले साऊंड आले. हां, आणि ए आय जेव्हा येते मला सांगा बरं. नाही 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 नाही, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा ए आय एकत्र येते याचा काय होते? आपण शिकलेलो आहोत, काल लिहिलं होतं. ई. हां, ई होती. मग बघ आता म्हणजे ए आयचा काय झाला? ई झाला. स्ट्रेट. जीएटीचा ट, स्ट्रेट. हा शब्द काय आहे? स्ट्रेट. एक विसरले तुम्ही पुन्हा. एचा नुसता ऐका, एचा नुसता ॲच होत नाही, एचा आ होते आणि एचा काना पण होते आणि एचा कधी कधी ऑ पण होते. आता आ कधी होते बघा? PALM, आ, पाम. यल सायलेंट आहे इथं. CALM, काम. इथं पण यल सायलेंट आहे. आलं लक्षात? WARM हे काय आहे? वार्म. म्हणजे इथं याचा काय झाला? आ झाला. आ. मग तसंच होईल. पाथ, पॅथ नाही, पाथ. स्टँड ऑन माय रूल्स अँड पाथ. नाही, स्टडी. स्टडीड. स्टडीड. बघा इथं पण आ झाला, इथं पण आ झाला. मला हे करू दे ना, मी हाताला अशी व. आपला एचा एक नियम आहे, शेवटूनला तरी उच्चार होत नाही, शेवटून दुसराला तरी होत नाही, तिसराला तरी होत नाही. हां, मग काय झालं? अचू. तर हा पॅसेज आहे. याचं वाचन घरी गेल्यावर करायचं. हे जे आवडे शब्द वाटले ते पुन्हा वाचून घ्यायचे आणि दुपारून हे लिहू आपण. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी वाचता आलं.